नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजे सलमान यांच्यात अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. भाजपच्या 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीची सांगता. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं नितीन गडकरी यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या गंभीर पाणीटंचाईची केंद्रीय जल आयोग करणार पाहणी. सहकार क्षेत्रातले जाणकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश टोपे यांचं निधन. उद्या जालना इथं अंत्यसंस्कार. ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात करत वेस्ट इंडिजनं महिला T20 विश्वचषक पटकावला. आणि पुरुष T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रियाध इथं सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज सौद यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दहशतवाद, तेल, वायू, व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षासंबंधी अनेक मुद्द्यांवर धोरणात्मक चर्चा झाली. आपल्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियातल्या आघाडीच्या उद्योगपतींशी संवाद साधला. वस्तू सेवा कराबाबतचं विधेयक लवकरच संमत होऊन हा कर प्रत्यक्षात अंमलात येईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तेल उत्खनन तंत्रज्ञानात थेट परदेशी गुंतवणूक करण्यासाठी पंतप्रधानांनी सौदी उद्योगांना आमंत्रण दिलं. तसंच स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी ही गुंतवणूक करावी असं सांगितलं. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऐतिहासिक आणि दृढ संबंध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जीवनमान उंचावण्यावर आपलं सरकार भर देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि सौदी अरेबियानं आपल्या गरजा जाणून घेऊन गुंतवणूक केल्यास त्याचा लाभ दोन्ही देशांना होईल असं पंतप्रधान म्हणाले. या बैठकीआधी पंतप्रधानांनी रियाध इथल्या TCS कंपनीच्या केवळ महिलांसाठी असलेल्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला भेट दिली. विकासामध्ये महिला शक्तीला खूप महत्त्वाचं स्थान असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. ई-प्रशासन म्हणजे सुलभ, कार्यक्षम आणि परिणामकारक प्रशासन असं पंतप्रधान म्हणाले. या महिलांना भारतात येण्याचं आमंत्रणही पंतप्रधानांनी दिलं. कालपासून नाशिक येथे सुरू असलेल्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीची आज सांगता झाली. या बैठकीत विरोधकांच्या कारवायांना न डगमगता विकासाचं कार्य अविरत पुढे नेण्याच्या संकल्पाचा ठराव करण्यात आला. केंद्रातल्या सरकारचं लक्ष सर्वसमावेशक विकासावर असून वाहतूक, ऊर्जा, रेल्वे क्षेत्रांच्या परिवर्तनाला सुरुवात झाली आहे असं केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाशिक इथं सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशात लवकरच नवीन मोटार वाहन धोरण आणण्याचे संकेत दिले. राज्य परिवहन सेवेच्या बसेस जर विद्युत शक्तीत परावर्तित झाल्या तर प्रवासाचे दर 60 ते 70% कमी होतील असं ते यावेळी म्हणाले. देशात सुमारे 3.5 कोटी LED दिव्यांचं वाटप करण्यात आलं असून त्यामुळे 80% विजेची बचत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं. काही राजकीय पक्षांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून राज्याला लुटण्याचं काम केलं अशी टीका गडकरी यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जलयुक्त शिवारासह पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याकडे लक्ष देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज या बैठकीत सांगितलं. मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत 78,000 शेततळ्यांना मंजुरी दिली आहे. तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी कर्जमाफी न करता अनेक ठोस उपाययोजनांमधून कर्जमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचंही ते म्हणाले. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत शेतीपूरक उद्योगात 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानं 30 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्राचा विकास दर 5.5% वरून 8.5% वाढल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या भूजलाच्या कमी होत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार जिल्ह्यात सत्यशोधक समिती पाठवणार आहे. जिल्ह्यातल्या पाण्याच्या समस्येवर मार्ग शोधण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचं पथक जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली. जिल्ह्यात भूजलाच्या स्तरानं धोकादायक स्थिती गाठली आहे. यासाठी या भागात रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करण्याची तयारी रेल्वेनं केली आहे.
देशाच्या इतर भागातली भूजल समस्या कशी टाळता येईल याची सुद्धा हे पथक चाचपणी करणार आहे। देशातल्या भूजल संधारणासाठी सरकार नवं विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल नवी दिल्लीत दिली। जमिनीखालील तसंच जमिनीवरील पाण्याचं जतन करण्यावर या विधेयकाचा भर राहणार असून त्यात वर्षाजल संग्रहणासाठी आवश्यक तरतुदी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पाणी ही राज्याच्या अखत्यारीतली बाब असल्यामुळे या विधेयकावर राज्यांचा आक्षेप राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। नवी दिल्लीत 8 एप्रिलपर्यंत भारत जल सप्ताहाच्या चौथ्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं असून यावर्षी इस्रायल भारताचा भागीदार राहणार आहे। आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार काल संपला। या टप्प्यात आसाममध्ये उद्या 65 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी 539 उमेदवार रिंगणात आहेत। राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांचं भविष्यही उद्याच मतदान यंत्रात बंद होणार आहे। पश्चिम बंगालमध्येही उद्या 18 जागांसाठी मतदान होणार आहे। पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती उद्या जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। राज्याच्या त्या 13व्या मुख्यमंत्री ठरतील। राज्यपाल NN व्होरा त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। जम्मू इथल्या राजभवनात होणाऱ्या या शपथविधी समारंभाला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि जितेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत। सिरियामधून 4 भारतीयांची सुटका सुनिश्चित करण्यात भारताला यश आलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज एका ट्विटरद्वारे ही माहिती दिली। सिरियाचे उपपंतप्रधान बाशिद अल मोअल्लम यांच्या जानेवारीतल्या भारत भेटीच्या वेळी या 4 जणांची सुटका करण्याबाबत सुषमा स्वराज यांनी मोअल्लम यांच्याशी चर्चा केली होती। सिरिया सरकारनं उचललेल्या या पावलाचं स्वराज यांनी स्वागत केलं आहे। उत्तर प्रदेशातल्या बिजनौर इथं काल मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी तंजील अहमद यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात अहमद ठार झाले असून त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत। पठाणकोट इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपास पथकात त्यांचा समावेश होता। रात्री उशिरा लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला। अहमद यांची दिल्लीत नियुक्ती करण्यात आली होती। लग्न समारंभासाठी ते आपल्या गावी आले होते। केंद्र सरकारनं धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल नवीन नियम आज जारी केले। या नियमांमध्ये टायर, धातूचे निरुपयोगी तुकडे, कागद आणि काही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या पुनर्प्रक्रिया करता येणाऱ्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंसाठी प्रथमच वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हे नवीन नियम जाहीर केले। हे नियम पर्यावरण आणि उद्योगस्नेही असून सरकारच्या मेक इन इंडिया आणि व्यवसाय सुलभीकरणाला प्राधान्य देण्याच्या धोरणाला अनुसरून असल्याचं जावडेकर म्हणाले। पुनर्वापरासाठी वापरण्यात येणारे धातूचे निरुपयोगी तुकडे, वाया गेलेला कागद आणि काही प्रकारच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आता धोकादायक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी देण्यापासून सूट देण्यात आली आहे। राज्यानं अनेक वेळेला दुष्काळाला तोंड दिलं आहे। मागील सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत केली, मात्र सध्याच्या सरकारकडून दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। आज पुण्यात पहिला विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार शरद पवार यांना ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। सध्या शासकीय समित्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची नेमणूक होत असल्याचं पवार म्हणाले। प्रशासकीय व्यवस्था तसंच लोकशाही उद्ध्वस्त होणं आणि समाजात उद्रेक निर्माण होणं राज्याला परवडणारं नाही असंही पवार यावेळी म्हणाले। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पतंगराव कदम, उल्हास पवार, महापौर प्रशांत जगताप आदी यावेळी उपस्थित होते। पूल आणि बोगदे बांधणीतील कौशल्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाचं काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे। हिमालयातील कठीण पर्वतराजीत बोगदे बांधण्याचं 80% काम कोकण रेल्वेनं यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे। पाहूया त्याचा हा वृत्तांत। कधी काही अशक्यप्राय वाटणाऱ्या पश्चिम घाटातल्या डोंगराळ धोकादायक भागातून जाणाऱ्या
महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या 736 किलोमीटर मार्गावर 91 बोगदे आणि 2000 पूल बांधण्याचं काम कोकण रेल्वेनं पूर्ण केलं आहे। पूल आणि बोगदे बांधण्यातलं त्यांचं कौशल्य आणि अनुभवामुळे देशविदेशातही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कार्यरत आहे। पायाभूत सुविधांमध्ये बोगद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण भूरचना, खडकांचा प्रकार आणि उंच सखल भागामुळे बोगदे बांधणं सोपं नसतं। कोकण रेल्वेला पश्चिम घाटाचा अनुभव असला तरी हिमालयातली भूरचना वेगळी आहे, त्यामुळे तिथे येणाऱ्या अडचणीही वेगळ्या आहेत। त्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाढू शकतो। कोकण रेल्वे बांधत असलेल्या 28 किलोमीटरपैकी 23 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे। त्या मार्गावर 14 बोगदे आहेत। 5 नंबरचा बोगदा हा सर्वात लांब आहे। 6 किलोमीटर लांबीच्या या बोगद्याचं काम सुरू आहे। स्थैर्य आणि सुरक्षा वाढावी, पण बांधकामाचा खर्च आणि वेळ कमी व्हावा यासाठी कोकण रेल्वे नवीन ऑस्ट्रियन पद्धतीचा वापर करत आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी मुख्य अभियंते हेगड़े यांच्याकडून माहिती घेतली। एक्चुअली इसका फर्स्ट ऑफ ऑल ये जो हम लोग टनलिंग मेथड जो कर रहे हैं ये टोटली न्यू टेक्नोलॉजी दैट इज NATM, न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग मेथड। इसमें ये जो कोई भी सुरंग मार्ग का 3 किलोमीटर का ऊपर जो रहेगा उसमें एक सेफ्टी ट्यूब बनता है, इसका बोलते हैं एस्केप टनल। उसमें जो मेन टनल और सेफ्टी ट्यूब का जो कनेक्शन है एवरी 375 मीटर का क्रॉस पैसेज रहेगा, सो दैट इन केस ऑफ एनी इवेंचुअलिटीज एनीथिंग हैपन देन ये लोगों को उसमें एस्केप टनल से बाहर कर सकता है। इन एडिशन टू दैट इवन फॉर लॉन्ग टनल्स दे विल गोइंग टू प्रोवाइड दिस आवर CCTV कैमरास आल्सो फॉर द लॉन्गर टनल्स। जगभरातल्या बोगदा बांधकाम पद्धतीतल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या तुलनेत भारताला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी कोकण रेल्वे गोव्यामध्ये बोगदा तंत्रज्ञान संस्था स्थापन करणार आहे। ही संस्था बोगदा बांधण्यासंबंधीचं ज्ञान, तंत्रज्ञान, भूरचना, अनुभव आणि माहिती देणारं महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून भूमिका बजावेल। साखरेचे दर वाढल्यानंतर हंगाम संपत आला असताना देखील साखर कारखानदारांनी FRPची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना वर्ग केलेली नाही। येत्या 15 एप्रिलपूर्वी एक रकमी FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात दिला। संघटनेच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते। FRPच्या उर्वरित रकमेसोबत त्याचं व्याज देण्याची तरतूद कायद्यात आहे, त्यामुळे साखर कारखान्यांनी साखर जप्त करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत यासाठी साखर आयुक्तांवर दबाव टाकावा लागेल असंही शेट्टी यांनी यावेळी सांगितलं। जोपर्यंत तुमच्या समस्या आणि मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं जाणार नाही तोपर्यंत त्या मागण्यांचा विचारही होणार नाही, यासाठी संघटित होऊन लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी बुलडाणा इथं केलं। सैनिक, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या न्याय्य हक्कांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या त्रिवेणी संग्राम महासंमेलनात ते आज बोलत होते। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला। शेतकरी आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी न्यायालयीन लढाईत आपण योगदान देऊ असंही आणे यांनी जाहीर केलं। कर्मचारी निवृत्ती वेतन आयोगाच्या राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न, शेतमालाचे भाव आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन इत्यादी मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली। पंतप्रधान पीक विमा योजना शेतकरी मेळाव्याचं आज धुळ्यात आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। तसंच पीक विमा योजनेच्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकांसाठी 1 एप्रिल ते 31 जुलै 2016 आणि रब्बी पिकांसाठी 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2016 ही मुदत निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांनी दिली। शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी या उद्देशानं वाशिम जिल्ह्यातल्या जनसेवा शेतकरी मंडळानं दूध संकलन केंद्र सुरू करून विकास साधला आहे। ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांचं जीवनमान उंचावं यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या फाळेगाव इथल्या जनसेवा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष बालाजी कोरडे
यांनी पुढाकार घेऊन दूध संकलन केंद्र सुरू केलं आहे. दूध संकलन केंद्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्याचे दूध संकलन करून प्रक्रिया युनिटमध्ये जाते. तिथं पॅकिंग करून दूध शेतकऱ्यामार्फत थेट ग्राहकाच्या हातात जात असल्यामुळं होणारा नफा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचण्यात येईल असा शेतकरी मंडळाचा उद्दिष्ट आहे. गव्हर्नमेंट रेटपेक्षा 2-4 रुपये जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दूध संकलन केंद्रामध्ये पिशव्यांमध्ये दूध बंद करणं, दुधामधील फॅट तपासणं, वजन करणं यासाठी संगणक आणि यंत्रांचा वापर केला जातो. यासाठी नाबार्डद्वारे RIP फंडातून 7,97,000चा निधी उभारण्यात आला आहे. या केंद्रात 20 ते 25 शेतकरी नियमितपणे दूध आणून देतात. यातून 150 लिटरच्या जवळपास दूध संकलन होतं. दूध पिशवीबंद करून ते पूर्वा या नावानं बाजारात आणण्याचा मंडळाचा मानस आहे. या उपक्रमामुळे दूध लाभार्थ्यांना रोजगार मिळाला असून फायदाही मिळतो आहे. आमच्या इथे जनसेवा शेतकरी मंडळाने जे दूध संकलन केंद्र, दूध डेअरी चालू केलेली आहे ते अतिशय फायद्याची असून आमच्यासाठी खूप मोलाची ठरलेली आहे. जे घरी अर्धा लिटर, 1 लिटर, 2 लिटर दूध राहायचं ते आम्ही इथं आणून देत असल्यामुळे आम्हालाही पैसे मोबदला मिळतो. शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबाबत मोलाची भूमिका बजावणारा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांचं आज पहाटे 3 वाजता चेन्नईतल्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव शरीर औरंगाबाद विमानतळावर आज दुपारी आणण्यात येत आहे. तिथून ते जालना इथं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. टोपे हे समर्थ सहकारी साखर कारखाना आणि मत्स्योदरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्षही होते. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या टोपे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातला जाणकार गमावला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं भव्य समता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते या दौडचा आरंभ करण्यात आला. 6 किलोमीटर अंतराच्या खुल्या गटातल्या या दौडमध्ये नंदुरबारसह धुळे, नाशिक, जळगाव, परभणी जिल्ह्यातून शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. महिला गटात परभणीच्या ज्योती गोनेनं प्रथम तर नाशिकच्या योगिता गवळी आणि पूनम सोनावणे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. पुरुष गटात नाशिकच्या कांतीलाल कुंभारनं प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघानं आज ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करून T20 क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. वेस्ट इंडिजच्या या विजयात मॅथ्यूज आणि टेलर या सलामीच्या जोडीचा मोठा वाटा आहे. मॅथ्यूजनं 66 तर टेलरनं 59 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 148 धावा केल्या. त्यात कर्णधार लॅनिंग आणि विलानी या दोघींच्या धडाकेबाज अर्धशतकांबरोबरच फेरीच्या 28 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीचा समावेश होता. वेस्ट इंडिजच्या डॉटिन हिनं प्रभावी गोलंदाजी करत 2 बळी मिळवले. पुरुषांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर सुरू आहे. वेस्ट इंडिज संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि इंग्लंडला सुरुवातीलाच 2 जबरदस्त धक्के दिले. पहिल्या षटकातच जेसन रॉय शून्यावर तर दुसऱ्या षटकात ॲलेक्स हेल्स केवळ 1 धाव करून तंबूत परतला. मॉर्गनही 5 धावा करून माघारी परतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 6 षटकात 3 बाद 33 धावा झाल्या होत्या. आपण पाहतो थेट प्रक्षेपण. 6 षटक आणि 2 चेंडू झालेले आहेत. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बढ़िया इकॉनमी रेट भी कंटेन भी किया है. आणि आता हवामान. आज विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असून येत्या 36 तासात याच भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. राज्यात आज 43.7 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला इथं झाली. आणि आता राज्यातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई कमाल 32 आणि किमान 23. नागपूर 44 आणि 23. पुणे 40 आणि 21. औरंगाबाद 41 आणि 27. नाशिक 39 आणि 21. कोल्हापूर 37 आणि 23. रत्नागिरी 32 आणि 23. सोलापूर 42 आणि 27. आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान 24 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजे सलमान यांच्यात अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा. भाजपाच्या 2 दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीची सांगता. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं नितीन गडकरी यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातल्या गंभीर पाणीटंचाईची केंद्रीय जल आयोग करणार पाहणी. सहकार क्षेत्रातले जाणकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश टोपे यांचं निधन. उद्या जालना इथं अंत्यसंस्कार. ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात करत वेस्ट इंडिजनं महिला T20 विश्वचषक पटकावला. आणि पुरुष T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. कोचिंग क्लासेसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या कोचिंग क्लासेसमुळे शिक्षण व्यवस्थेवर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक चंद्रशेखर मराठे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.